केसरी जय मैदानाचं नाव आहे तो राजा मैदानामध्ये पोहोचलाय। या बैलगाडी क्षेत्रामधला नमस्कार मित्रांनो, आज भव्य दिव्य राजा 777 केसरी मैदान होतोय आणि मी आताच जस्ट पोहोचलोय आणि मैदानाचं उद्घाटन आपण बघूया थोडक्यात होणार आहे। आणि 1 ते 5 असा गट निघलाय पळायला। थोडक्यामध्ये इथं जी बैल आहे ते दाखवतो, कोणकोणते बैल आले ते आपण नंतर व्हिडिओ बनवूया। सुरुवात करूया मैदानाची, चला धन्यवाद। इकडे या साईडला तुम्ही बघू शकता मुरबाड एक्सप्रेस बादशाह जो आता खार्डीकरांच्या नावाने पळतोय, तो सुद्धा आजच्या मैदानामध्ये पोहोचलाय आणि चांगला असं मला वाटतं 3ऱ्या का 4थ्या गटामध्ये आपल्याला पळताना दिसेल। अजून एक त्यांचा इकडे घरचा वासरू पण आहे, तो सुद्धा पोहोचलाय। सुंदर असा बैल आहे, नाव नाही माहिती मला, बघूया कोण आहे, ज्याला कोणाला माहिती असेल त्यांनी सांगा। सुंदर असं मैदानाचं उद्घाटन होत आहे। सरदार भाऊ कांबरे, सोनशेठ बापू इकडे या साईडला बघा, पप्रू शेठला 777 केसरी 2026 पर्व पहिले आणि या मैदानामध्ये उद्घाटन होते बघा। सर्व बैलगाड्यांच्या शुभ असते आजच्या मैदानाची या ठिकाणी भूमीचं पूजन होत आहे। सुंदर असं आजच्या मैदानामध्ये चला गाडा मालक तयार बघा तो त्याच्या बघ इकडे या साईडला बघू शकता सुंदर असं मैदान सज्ज आहे आजच्या या राजा 777 केसरीच्या साठी आणि बरीचशीच बैल पाठी दाखवण्यासाठी बरीचशीच बैल आलेली आहेत। 1 ते 5 चला बजर वाजला की गाड्या लागतात परत चला उचला पाय उचला मोडक बनवले आपल्या तुमच्याकडे सुटतात बघा। कीर्तन ड्रायव्हर गणपती बाप्पा मैदानाचे या ठिकाणी भूमीचं पूजन पार पडते बघा। मान्यवरांच्या शुभ असते सुंदर असं मैदान आहे आणि या मैदानाचं या ठिकाणी राजा 777 केसरी मैदानाचं या ठिकाणी उद्घाटन पार पडलेलं आहे। चला टाकले घे भाऊ, टेम्पो घे जा तू काय अरे तुझा रस्ता बंद केला बोरीच्या वाडी सौरभ ड्रायव्हर मांडवी शेजवल्या या साईडला तुम्ही बघू शकता सुंदर अशी बैल आज मैदानामध्ये पोहोचल्यात। गावठी वासरांचा सर्व तुम्हाला पळताना दिसतील। आज गावठी वासरांचा सुद्धा बोलबाला तुम्हाला या मैदानामध्ये गटामध्ये चालले पळायला। कितव्या गटात? 3ऱ्या मध्ये। चला 1 ते 5 बैलगाडा मला 1 ते 5 गटाचा हा पळायला निघलाय, तर आपण या पहिल्या फेऱ्यामध्ये बघूया। चला प्रत्येक गाडा मालकाला विनंती आहे बघा, आपण आता बैलांची मी नावं नाही विचारत, पण 1 ते 5 मधली पण सर्व बैल पळायला निघल्यात, तुम्हाला दाखवतो मी। स्वतःच्या जबाबदारीवरती गाड्या बघायच्या या ठिकाणी याची कृपया आलेल्या चक्रेश्वरांनी नोंद घ्या, प्रेक्षकांनी नोंद घ्या। धंद्यावाला देखील विनंती, आपला धंदा आपण स्वतःच्या जिम्मेदारीला लावायचा। काटाई टोल नाही का सैराट आलेला आहे, तुम्ही बघू शकता, तो सुद्धा निघलाय। गटामध्ये निघलाय का? कितव्या गटात आहे आता? फाटी दाखवायला झालं का? समोरचा ट्रॅक्टर काढा उचला पाय उचला आणि 6 ते 25 बैलगाडी मला गाड्या झुपायला जायचं। 6 ते 25 वाले आपल्याला या ठिकाणी 10 मिनिटं अवधी असताना की आता गाड्या झुपायला उचला। 1 ते 5 बैलगाडी मला पटपट खाली बघू शकता 1 ते 5 मध्ये भरपूर सारी बैल निघल्यात पळण्यासाठी। आता कोणकोणती बैल आहेत आपण बघूया नंतर थोड्या टायमामध्ये माहिती पडलं आपल्याला। सर्व नामांकित बैल आता 1 ते 5 मध्ये पळताना दिसणार आहे। कुणी पहिला पाठी दाखवण्यासाठी आणू नका। हा निकाली पद्धत या ठिकाणी आता बजर वाजवला जातोय। राहिलेले बैलगाडी मालक आता आपण या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य तरी या ठिकाणी गाडी पाहत असणार आहे। सर्व नामांकित बैल तुम्हाला या फेऱ्यामध्ये पळताना दिसणार, तुम्ही बघू शकता। एकल 22 ग्रुप 77 यांचा प्रधान निघलाय। प्रधान सोबत मला वाटतं त्यांचा घरचा साधा आहे सिकंदर। इकडे या साईडला पण सुंदर असं बैल निघालाय बावऱ्या आणि तिकडे पश्चिमीकरांचा बच्चा म्हणजे आपल्या खार्डीकरांचा बच्चा सुद्धा निघलाय। तिकडे त्या साईडला तुम्ही बघू शकता 777 म्हणजे मला वाटतं सोनशेठ बोपत्रा यांची काही नवी खरेदी वगैरे आहे का काय, तो सुद्धा निघलाय। तिकडे ओम निघलाय। तुम्ही बघू शकता या साईडला आज तुम्हाला जो लाईव्ह सेशन बघायला मिळणार आहे ज्या राजा 777 केसरीचा त्याची सर्व
आपण विचारूया दादा, नाव काय तुझं? संदेश शेलके. संदेश शेलके. कुठल्या चॅनलवर आणि कसं काय तुझा आज तयार आहे? 7X लाईव्ह. आणि कशी काय टीम किती जणांची आहे? काय बोलता? टीम किती जणांची आहे तुमच्या? हा ना. आणि नेटवर्क कसं आहे? व्यवस्थित आहे? व्यवस्थित आहे, नेटवर्क वगैरे व्यवस्थित आहे. कारण प्रेक्षकांना कुठेतरी क्वालिटी आणि क्लॅरिटी पाहिजे, ते मिळणार. आपण जवळपास 5 कॅमेरे आणि 1 ड्रोन. एक ड्रोन असणार आधी म्हणजे पारदर्शक निकाल बघायला मिळणार. पारदर्शक निकाल. चला, शुभेच्छा तुम्हाला. इकडे या साईडला तुम्ही बघू शकता ज्याच्या नावाने आजचा हा मैदान आहे, असा सोमेश्वर पोपतराव यांचा ट्रिपल हिंद केसरी राजा आणि 777 आज राजा 777 केसरी म्हणून आजचा मैदान होतोय. राजा आज आलाय मैदानामध्ये, कुठेतरी भरपूर दिवसानंतर आज राजा सुद्धा सर्वांना पाहायला मिळेल. चला, अरे आता गाड्या या ठिकाणी अजिबात खाली पाठवू नका, कारण झेंडेवाल्याचा फोन आला, पहिला गती वळलाय खाली, दुसरा बजर दिलाय आणि इकडे पाठवायला लागला. घ्या सगळे तोंडवली माग मित्रांनो, राजाचा या ठिकाणी आगमन झाले. स्वागत सुद्धा करण्यात आलेलं आहे आजच्या या आपले या मैदानामध्ये. ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आजच्या मैदानात. काय झाला? काय झाला? हा फाटी दाखवते बंद केले बघा. आता राहिले बैलगाडा मालक बाहेरनं जाऊ द्या. त्या साईडनं रस्ता झाला, या साईडून रस्ता नाही. टेकच्या कडून रस्ता नाही गाडी जाण्यासाठी, त्या साईडून रस्ता आहे, त्या साईडनं गाडी जावं लागेल. याची कृपया नोंद घ्या. वळवा गडे क्रमांक 1 वळवायचा या मैदानातला. या आमच्या सर्व वरिष्ठ पदाधिकारी आले असेल, आपण व्यासपीठावर यायचे. थांबा जरा, 5 मिनिट थांबा, गाडी सोडू नका. ए कशाला थांबवतोय तू? खाली थांबा जरा, कॅमेरा लागला तर 1 मिनिट थांबा. कॅमेरा जोडतात खाली. नाही, कोण नाही गेलतो ना आता. मंडळी समोर तुम्ही बघू शकता आजच्या मैदानामध्ये सुंदर असं समालोचक पाहायला मिळेल. आपले किरण दादा भिसे आलेत घाटावरनं. काय बोलाल आजच्या मैदानाविषयी? नमस्ते. काय नाही, हे म्हणजे सालाबादपर्यंत पहिल्या वर्षातले या ठिकाणी मैदान संपन्न होते. ज्या मैदानामध्ये मला वाटतं 800+ बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला. प्रथमतः या ठिकाणी सर्व उपस्थित बैलगाडी मालकांचं या ठिकाणी पुन्हा एकदा सरसे स्वागत. आपण या ठिकाणी मैदानासाठी उपस्थित झाला. सुंदर असं मैदान आहे, कुठल्याही बैलगाडी मालकाला पळाय अडचण नाही, काय नाही. सुसज्ज फाट्यात सुंदर असं मैदान संपन्न होईल. बरोबर. तसंच मित्रांनो, इकडे या साईडला बघू शकता आपल्या मुंबईची बुलंद आवाज जितू मिनमेने सुद्धा आहेत. आणि कुठेतरी आज खूप सारा एक चांगला समालोचक आपल्याला पाहायला मिळेल ही अपेक्षा आहे, कारण मुंबईची जनता करणार आहे. काय बोलशील? खरोखर म्हणजे आज एक नामांकित मैदान, पहिलंच पैरो आहे आणि पहिलंच मैदान घेतलं आहे राजा 777 केसरी नावाने. बरोबर. सुंदर असं मैदान घेतलं आणि नियोजन पण चांगलं केलं आहे. भरपूर असं मेहनत घेऊन पंचांनी चांगली अशी फाटी बनवलेली आहेत आणि भरपूर अशा नामांकित बैल आज मैदानामध्ये पळताना बघायला खरोखर म्हणजे खूप आनंद होईल आणि खूप खूप मजा येईल. म्हणजे एकदम म्हणजे असं मैदानच अशी फाटी पण कुठं नाही ते बघायला, असं मैदान फाट्या तास केले. बरोबर. म्हणजे जबरदस्त मैदान झाले म्हणजे नियोजन आयोजन एकदम चांगलं आहे. बरोबर. आणि भरपूर नामांकित बैल पाळणार आहेत, त्यामुळे काही टेन्शनच नाही. आणि आपली पूर्ण संघटनेचं साथ आहे या ठिकाणी मैदानाला. अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणे रायगड मुंबई ही पूर्ण आपली पाठीशी आहे. त्यामुळे मैदानात पूर्ण सक्सेस होईल आणि सक्सेस झालंच पाहिजे अशी अपेक्षा आमच्याकडे. बरोबर. आणि कुठेतरी ज्याच्या नावाने मैदान भरतोय तो राजा सुद्धा पोहोचलाय, तर काय बोलाल? राजा बैलाबद्दल बोला झालं तर म्हणजे त्यांनी भरपूर असं नाव कमवून ठेवलं आहे. राजा बैल जेव्हापासून मी कॉमेंट्री करतो लहानपणापासून, तिथून बघतोय राजा बैलाला, तिथून तेव्हा राजा बैल पळत होता. आणि आज पण तो काहीच दुखापत झाल्यामुळे थोडा तो पळत नाही, त्यामुळे त्या आरामावरती ठेवला आहे. राजा बैल म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सोमेश्वरचं नाव ते करून ठेवलं त्यांनी, त्यामुळे त्याच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. बरोबर.